सांस्कृतिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून वेगळा ठसा उमटवलेल्या संवाद पुणेतर्फे चिल्ड्रन फिल्म क्लबची स्थापना करण्यात येत आहे. महाराष्ट्रात प्रथमच स्थापना करण्यात येत असलेल्या या क्लबच्या माध्यमातून लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दर महिन्याच्या चौथ्या रविवारी प्रबोधनात्मक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत, अशी माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि महेश मोटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुलांमध्ये सर्जनशीलता, नेतृत्व गुण, संघभावना आणि कार्यक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा, कार्यशाळा, संवाद सत्रे आणि व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 8 ते 14 वयोगटातील मुलांना यात सहभागी होता येणार असून रविवार 23 ऑगस्ट रोजी पहिला चित्रपट दाखवला जाणार आहे. येत्या काळात मुलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना, शासकीय व खासगी आरोग्य सुविधांची माहिती तज्ज्ञांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तसेच मुलांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी ऑनलाईन समुपदेशन, सोशल मीडियाचा सुरक्षित व सकारात्मक वापर, करिअर मार्गदर्शन आणि जीवन कौशल्य विकास या संबंधित विशेष सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. शिक्षण, क्रीडा, कला, विज्ञान किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुलांचा विशेष गौरव केला जाणार असून त्यांच्या यशाचा सन्मान करून इतर मुलांनाही प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या सर्व उपक्रमांद्वारे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना जबाबदार, सुसंस्कृत आणि सक्षम नागरिक बनवण्यासाठी संवाद पुणे सातत्याने कार्यरत असणार आहे. आपल्याला माहिती आहे की संवाद पुणे संस्था गेली 30 वर्ष पुण्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक उपक्रम मुलांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक करत असते. मुलांसाठी आपण यावर्षी चिल्ड्रन फिल्म क्लब स्थापन करतोय. या निमित्ताने महिन्याच्या 4थ्या रविवारी मुलांना आपण वेगळ्या चित्रपट या निमित्ताने आपण दाखवतोय आणि त्याच्या संदर्भातले तांत्रिक जी गोष्ट आहे ते माझे मित्र महेश मोटकर आपल्याशी बोलतील. धन्यवाद. मी महेश मोटकर, पिक्सल स्टॅट ह्या कंपनीचा संचालक आहे. महत्त्वाचं म्हणजे हा जो चिल्ड्रन्स फिल्म क्लब ओपन होताना ह्या गोष्टीवरती पुढे रुजवण्याचं एकमेव कारण जे आहे ते म्हणजे कॉन्टेंट, की आजकाल लहान मुलांपर्यंत जे काही कॉन्टेंट पुरवलं जात आहे किंवा पोचलं जात आहे ते अनफॉर्च्युनेटली त्यांना जे समोर दिसतंय तेच बघत आहेत. पण त्या कॉन्टेंटला एक्झॅक्टली कशा पद्धतीने पाहायचं, कुठलं कॉन्टेंट पाहिलं गेलं पाहिजेत आहे, हा सगळा त्यांच्या मेंटल हेल्थवरती सुद्धा त्याचा परिणाम होत आहे आणि ह्याच्यावरती त्यांचं फ्युचर घडवलं गेलेलं आहे. आपण बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून एक्सपेक्टेशन्स खूप वाढलेल्या आहेत मुलांच्या सुद्धा आणि ह्यासाठी महाजन सरांनी जी काही ही संकल्पना मांडलेली आहे तर ह्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याला आपण काही ना काहीतरी उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम असेल की प्रत्येक महिन्याला मुलांना प्रबोधनपर एक मूवीज दाखवल्या जातील की ज्याच्यामधलं कॉन्टेंट जे आहे त्या कॉन्टेंटमध्ये ते मूवी पाहत असताना ते कॉन्टेंट आपण एक्झॅक्टली कसं पाहावं आणि त्यातून काय घ्यावं हे दाखवलं जाईल आणि त्या कॉन्टेंटमधनं त्यांना काय उद्देश मिळेल ह्याच्यावरती आमचं कॉन्सन्ट्रेट असेल. आणि ह्याचबरोबर अशा येणाऱ्या काळामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी हे करणार आहोत की ऑनलाईन किंवा डायरेक्ट सोशल मीडिया काउन्सिलिंग, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कसे वापरले जावेत, काय वापरले जावेत, त्याचा उपयोग काय असतो, हे पॅरेंट्ससाठी वेगळं आणि चिल्ड्रनसाठी वेगळं. आरोग्य शिबिर किंवा जे काही चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतील ह्या लोकांकडनं मुलांसाठी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीचे उपदेश देणं, त्याच्यावरती त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आरोग्य रिलेटेड, मेंटल हेल्थ रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातील. आणि प्लस काय होतं की बरेचशी मुलं आहेत की त्यांना शैक्षणिक क्षेत्रात, खेळामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये अवॉर्ड्स वगैरे मिळालेले असतात पण त्याची नंतर दखल घेतलीच जात नाही. तर संवाद पुणे आम्ही ह्या प्रत्येक महिन्याच्या फिल्मच्या कार्यक्रमामध्येच अशा काही सिलेक्टेड मुलांना तिथे आम्ही अवॉर्डही दिले जाणार आहेत. तर असे बरेचसे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण ऍड करत आहोत आणि त्याची नोंदणी प्रक्रिया सगळ्यांसाठी खूपच इझी जावी ह्याच्यासाठी काय केलं आहे की sanwadpune.com या सांकेतिक स्थळावरती CFC रजिस्ट्रेशन, चिल्ड्रन्स फिल्म क्लब रजिस्ट्रेशन हे बटन दिलेलं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर पॅरेंटनी त्यांची माहिती आणि मुलांची माहिती पुरवली जाईल आणि तो खूप सिंपल फॉर्म आहे की खूप कमी ह्याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे. फॉर्म भरल्यानंतर त्यांचा OTP द्वारे मोबाईल व्हेरिफिकेशन केलं जाईल. व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर जे काही त्यांचं नोंदणी शुल्क, वार्षिक शुल्क आहे ते भरलं जाईल. ते कंप्लीट झाल्यानंतर त्यांना चिल्ड्रनचं ID कार्ड व्हॉट्सअपवरती आणि डाउनलोड करण्यात मिळेल की जे त्यांना फ्युचरमध्ये पूर्ण प्रत्येक प्रोग्रामला उपयोगात येईल.